राज्यात लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरतीये। हजारो महिला या योजनेचा लाभ घेत आहे। मात्र या योजनेवरून विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। अशात एका कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला चांगलंच प्रत्युत्तर दिले। महिलांना लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। एवढ्यावरच थांबायचा आमचा उद्देश नाही। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून दरवर्षी किमान 1 लाख रुपये उत्पन्न मिळवून देणारी दिदी घडवायची आहे। आम्ही 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचा निर्णय घेतलाय, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही। अशात लाखो महिला या हप्त्याकडे लक्ष लावून बसल्या आहेत। लाडक्या बहिणींना या योजनेचा हप्ता लवकरच मिळणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवले जात आहे। ही योजना कायम सुरू राहणार आहे। सरकारी महिला कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेत होत्या। हे काही महिन्यांपूर्वी झालेल्या तपासणीत लक्षात आलंय। तेव्हापासून त्यांना या योजनेचा हप्ता देणं बंद केलंय। बाकी इतर पात्र महिलांना या योजनेचा हप्ता लवकरच दिला जाईल, असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय। लाडक्या बहिणी खरंच लखपती होतील का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा, तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।